आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले, आपण ट्रिग्नोमेट्रीज आयडेंटिटीज बघितल्या, ट्रिग्नोमेट्रीचे रिलेशन्स तुम्हाला माहिती आहेत. नाउ लेट्स सी सम एक्झाम्पल्स. प्रॅक्टिस सेट 6.1 त्यामधलं एक्झाम्पल आहे स्टेट बोर्ड. प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेलं आहे त्यांनी sin θ इज इक्वल टू 7/25 आणि यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos θ अँड tan θ. दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. बोर्डमध्ये जर क्वेश्चन आला तर हा 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. sin θ दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos अँड tan. मग आता याला काय करायचं? साइनची व्हॅल्यू दिली 7/25. तर 7/25 आपण एक टेबल बघितला होता. sin 0, 30, 45, 60, 90, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. यामध्ये तर ही व्हॅल्यू कुठंच नाही आहे. हाऊ टू फाइंड आउट? ओके, कुठलाही क्वेश्चन असो, क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? नॉट ओनली फॉर दिस टॉपिक, अल्जेब्रा असो, जॉमेट्री असो, कुठलाही क्वेश्चन असो, क्वेश्चनमध्ये तुम्हाला हिंट शोधायची आहे. काही ना काहीतरी हिंट त्या क्वेश्चनमध्ये लपलेली असते. या क्वेश्चनमध्ये हिंट काय दिलेला काय आहे? वी हॅव sin θ. ओके, sin θ दिलेला आहे. विचारलाय काय? आपल्याला विचारलाय cos θ अँड tan θ. मग आता आपल्याला थिंकिंग हे करायचं आहे की इफ आय हॅव sin θ, इफ आय हॅव टू फाइंड आउट cos θ, डू आय हॅव एनी रिलेशन बिटवीन साइन अँड कॉस? विचार करा, साइन अँड कॉसमध्ये आपल्याकडे कोणतं रिलेशन आहे? साइन अँड कॉसमध्ये आपल्याकडे एक रिलेशन आहे ज्याला आपण म्हणतो फर्स्ट आयडेंटिटी. फर्स्ट आयडेंटिटी काय आहे? sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 आहे आयडेंटिटी. फर्स्ट आयडेंटिटी आपल्याला सापडली. कुठून मी शोधली? का हीच यूज करायची? बिकॉज आय हॅव sin θ अँड cos θ. ओके, फर्स्ट आयडेंटिटीने मला कॉस मिळेल. आता सेकंड बघा, अजून काय मला विचारलंय? मला विचारलंय त्यांनी tan θ. परत थिंक, tan θचा, sin θचा आणि cos θचा काय रिलेशन आहे? ओके, हेक्झॅगॉन आठवा. sin θ आणि cos θ मध्ये रिलेशन काय आहे? sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू tan θ. म्हणजे tan θ साठी मला काय लागेल? tan θ विल बी इक्वल टू sin θ डिवायडेड बाय cos θ. गॉट इट? मग आपल्याला काय काय यूज करायचं आहे? आपल्याला sin θ लागणार आहे, आपल्याला cos θ लागणार आहे आणि दोन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट व्हॉट आय एम गोइंग टू नीड? आय एम गोइंग टू नीड cos θ. सो काय करणार? वी हॅव sin स्क्वेअर θ. सोल्युशन कसं लिहिणार? प्रेझेंट कसं करणार? ओके, वी हॅव फर्स्ट स्टेप, वी हॅव व्हॉट डू वी हॅव? वी हॅव फर्स्ट आयडेंटिटी sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इक्वल्स टू 1. ओके, त्यानंतर आता हे आपण लिहिले. आय कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ sin θ. sin θ काय आहे? 7/25 याचा स्क्वेअर आहे प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. स्क्वेअर्स तुम्हाला 25 पर्यंत पाठ पाहिजेत. यू शुड बाय हार्ट ऑल द स्क्वेअर्स फ्रॉम 1 to 25 ॲटलिस्ट. त्याच्या पुढचे काही गरज नाही आहे. सो 25 पर्यंत पाठ करा. 7चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 7 आय नो इट इज 49 डिवायडेड बाय 25चा स्क्वेअर इट इज 625 प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. म्हणजे मला काय मिळाला? cos स्क्वेअर θ विल बी इक्वल टू 1 मायनस 49 अपॉन 625. ओके, make the cross multiplication. I'll get 625 minus 49 divided by 625. What is 625 minus 49? करून बघा. I'll get 576 divided by 625. मला काय मिळाला? हा मला मिळाला cos स्क्वेअर θ. यावरून काढा मग cos θ काय? If cos square θ is 576 upon 625, what will be cos θ? Take square root of both sides. याचा स्क्वेअर रूट घेतला, मला cos θ मिळाला. याचा स्क्वेअर रूट मी जर घेतला 576 चा स्क्वेअर रूट 24 डिवायडेड बाय 25. सो व्हॉट आय गॉट? आय गॉट cos θ इज इक्वल टू 24/25. यासाठी म्हटलं तुम्हाला 25 पर्यंतचे स्क्वेअर रूट्स स्क्वेअर्स पाठ पाहिजेत. सो वी गॉट cos θ. वी ऑलरेडी हॅव sin θ. आय वॉन्ट tan θ. मग tan θ कसा काढणार? सिंपल आहे. tan θ इज इक्वल टू sin θ अपॉन cos θ. पुट द व्हॅल्यू ऑफ sin θ. sin θ इज 7/25 डिवायडेड बाय cos θ काय? 24/25. यू विल अंडरस्टँड 25 यातला काय आहे? 25 इज द हायपोटेन्युस. साईनमध्ये येतो ना ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युस. म्हणजे थोडक्यात जर यावरून मी ट्रायंगल जरी ड्रॉ करायचा म्हटला, मला कसा ट्रायंगल मिळू शकतो? इफ आय हॅव ट्रायंगल ABC आणि याला जर मी θ म्हणतोय, व्हॉट इज sin θ? साइन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. थीटाचा ऑपोजिट म्हणजे हा आला 7. व्हॉट इज हायपोटेन्युअस? हायपोटेन्युअस इज 25. आणि cos θ काय? cos θ इज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेन्युअस. तुम्ही पायथागोरसनी पण ही साईड काढू शकता. इट विल कम ॲज 24. म्हणजे मला आता ट्रायंगल मिळाला. ट्रायंगलवरून सुद्धा तुम्ही टॅन काढू शकता इन एक्झामिनेशन. मॅथमॅटिक्सची ही एक ब्युटी आहे. इन मॅथमॅटिक्स यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल बाय एनी मेथड. तुम्हाला आन्सर सेम मिळणार. ओके, सो tan θ मध्ये मला स्ट्रेट फॉरवर्ड मेथडने जाऊया. sin upon cos is 7/25 upon 24/25. 25 gets cancelled. What will we get? tan θ काय मिळतोय आपल्याला? 7/25.
24. हा एक रेशो आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट येणार नाही, रेशोला युनिट नसतो. तुम्ही डायग्रामवरूनही बघा. व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा इज ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. सो व्हॉट इज ऑपोजिट साईड टू थिटा? इट इज AB. त्याची व्हॅल्यू किती आपल्याला मिळाली होती साईनवरून? 7. व्हॉट इज ॲडजस्टंट साईड? इट इज BC. त्याची व्हॅल्यू किती आहे? 24. सो आय गेट टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला, तुम्हाला मार्क्स कुठे कुठे मिळणार? तुमचा जो साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलेला आहे इथे तुम्हाला हे मॅन्डेटरी असणार आहे, इथे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ओके. त्यानंतर वेन यू विल कॅल्क्युलेट तुम्हाला इथे मार्क मिळणार. समजा तुम्ही हे लिहिलं नाही तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर आन्सर काढलं, तुम्हाला 0 मार्क मिळतील. वाय? कारण जस्टिफिकेशन काहीच नाही आहे. पण समजा तुम्ही हे लिहिलं पण तुमचं आन्सर चुकलं, ॲटलिस्ट यू मे गेट हाफ मार्क्स. ओके. टॅन थिटामध्ये तुम्हाला मार्क कुठे मिळणार? टॅन थिटाचा फॉर्म्युला इथे तुम्हाला मार्क मिळून जाईल. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर एक्झॅक्ट व्हॅल्यू तुमची आली, यू विल गेट हाफ मार्क. फक्त फॉर्म्युला लिहिला हे लिहिलेलं नाही, तुम्हाला फक्त हाफ मार्क मिळेल. दोन्हीचे फक्त फॉर्म्युलाच तुम्ही लिहिले. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, फक्त फॉर्म्युला लिहून आलात, मला पुढचं येत नाहीये, तुम्हाला 1 मार्क तरी मिळाला पाहिजे. येते लक्षात? सो फॉर्म्युलेज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन मॅथमॅटिक्स. आणि ते कसे लक्षात ठेवायचे, काय लक्षात ठेवायचे, कसे सॉल्व करायचे हे आपण बघितलं. ओके. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं साइन थिटाचं 7/25. कॉस आपण काढलाय, टॅन आपण काढलाय. आता राहिलेले जे आहेत, सेक थिटा आहे, कोसेक थिटा आहे आणि कॉट थिटा आहे. या 3 व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. सेक, कोसेक अँड कॉट. सिंपल आहेत. ओके.